भाकरी चांगली कर, या थोडं मीठ टाक पाण्यात. खावायला मिळतं एवढं तरी. अगं मीठ टाकून बाजरी भाकरी केली ना, लय भारी चव देते. तुझी भाकरी चव देत नाही मला तर. चव देत नाही कसं 2-2 भाकरी 3-3 भाकरी जाते ते. चव जात नाही. पण नुसतं मीठ टाकायचं तुला काय गेलं त्यात ग? तीळ लावत जावायचं आदनं बदनं. बाजरी भाकरी कराय पण चांगली कराय. तवा अजून जुनाच आहे, नुसता घेऊन पुजलाय. मी म्हणले सकाळी तुम्हाला सक्रातीला मी उद्घाटन करणार आहे. कोण कोण येणार आहे प्रमुख पाहुणे? चला प्रमुख पाहुणे. उद्घाटन करायचं म्हणल्यावर माझी मीच एकटी ना. चला प्रमुख पाहुणे आणायचे रे. अजून त्यासाठी पैसे देत बसू बा. आधीच 300 रुपयाला तवा घेतलाय. अगं भाज लवकर मोकळाच आहे टोपलं. सकाळी एवढं केलं सगळं संपल्या का? कमी खाता तुम्ही? कमी खाता का सांगा तेवढं? होय का नाही म्हणा फक्त मला. नाद भरी भाकरी होणार आहे, नाद भरी. चांगलं पीठ मळत जा, म्हणजे भाकरी नुसती मऊ झार मोठी होती, पण मऊ झार झाली. 2 दिवस भाकरी वाळली नाही पाहिजे. आज जरा भाकरी थोडी जास्त कर. 1-2 शिळी राहिली चालेल. भाकरीच तुकडं करा, भारी लागते. कांदा हे घालत बाजरी या भाकरीचं तुकडं करायचं चांगलं, लय भारी लागते. भाकरी चांगली थापाय जमते. शिमडी पोरगी दिसते काय आता? खायला गेल्या भाकरी मला जमाय. कुत्र्यालाही भाकरी करत जा, नाहीतर तू खाती कुत्र उपाशी होती. ती घरादाराची राखण करतय. कारण का आता लांडग्याचं प्रमाण वाढलंय. मग लांड घालतान माझ्या पैसे 2 चिरड आहेत, कशा येतील लांडक? आलता पण लांब नाही गेला ना, सगळ्यांनी दिसत नाही आल्याला. घेऊन जायच नाही तुमची. हा तुमची भेटर घेऊन जायच नाही. काय जरा येडच होतं काय की. म्हणजे तुझं म्हणणं नुकसान करावं आहे ना? नुकसान नाही हो, तुम्हाला भेट देऊन गेला असतं म्हणजे. नुकसान काय मी काय नाही होऊ अशी. नुकसान आणि भेट दिली म्हणजे माणसाला बरं वाटतं ना. लोखंडी तवा नाही, लोखंडी तवा. आता उद्यापासून चुलीवर स्वयंपाक कर. गॅस आणून आणून आता माझा अकाउंट रिकाम झाला. बरं झालं गॅसवरच. भाकर फुगली की चपाती सारखीच भाकर फुगली दिसते ना. भाकर फुगली म्हणजे लय चांगलं असतं म्हणते. तशी भाकर फुगू नये, वर पापुड फुगलं पाहिजे. त्या भाकर फुगली म्हणते. भाकरी काय तुझी भाजत नाही लवकर. मला काय मिळत नाही खायला लवकर. पहिली भाकर मला खायची होती. मग आता तुम्हाला देते की का मी बसते लगेच भाकरीला खायला? पीठ मोठं दळ आहे का? मोठं नाही, सकाळी चाळून घेतलं म्हणलं आता ते चाळून घ्या. एक बाजू दुसरी तयार. नाही तवार काम पडतो.
बी भाजत करपाय लागली दकडे. परत ती कशी चांगली भाकरी चारी कोण चांगलं भाजलं पाहिजे. त्याला कोण असलं बकरीला मग का पण जर झाली भाकरले जर झाली दोस्तानो, संध्याकाळची पहिली भाकर कशी दिसते बघा. अजून वाफाने केलीत की गरम आहे बघा. चुलीवर आरावर लावलेली भाकरी तिची सर येत नाही. पण आता काय करायचंय, काळाच्या ओघात बायकून केलेलं गॅसवरच खावं लागतंय. चुलीवरचं खायचं सपान माझं कधी होईल सांगता येत नाही. करून खावा मग. कारण बायकोला चुलीवरचं स्वयंपाक म्हणलं की आता भिहायला लागली. पहिली भेट नव्हती, आता भिहायला लागली. नव्हता मग चुलीशिवाय उपलब्धच नव्हतं काय. आळणं बळच पेट व्हावंच लागायचं. चूल जाळ नसलं तर आणायला जावंच लागायचं. आता जाळ असू नाही नसतो गॅस आहे. कुणा कुणाला बाजरीची भाकरी आवडते सांगा. बाजरीची भाकर लय भागात खात नाही म्हणते ती. कोण म्हणते आपल्या सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यातच बाजरी भाकर खाते ती. बाहेर बाहेर बाजरी खात नाही ती. मस्त खाली कमी कमी ज्वारी जास्त खाते. आम्हाला ज्वारी मेन मोठा आवडतच नाही. मला तर ज्वारीची भाकरच खाऊ. ज्वारीची भाकर जास्त खाते ती. आपल्या भागात जरा बाजरी खाते ती. काय भागात मका सुद्धा खाते. हो मौदाच्या पलीकडे बाहेर मकाच खाली. मग जे घरचं आहे तेच खाते ती. तिकडे मका नाही पिकते ना. एकात नाही आपल्या पिकते बरं खात ना. मकन काय होतं लगेच भुका लागते त्या. मला तर मकाची भाकर तोंडातून घास फिरते. खाऊ वाटत नाही. मकाच्या कण्या ही चांगल्या लागते त्या खायला. आपल्याला तर ज्वारी नसल्यामुळं पहिली आम्हाला ज्वारी होत होती मायात. 1-2 पोतं सारायला व्हायचं. पण आता काय झालंय, पाखरच बाजरी टाकणार ही ज्वारी. पहिल्यासारख्या ज्वारी पण येत नाही आता. आता जास्त करून मकाच. मकाच मकाच. झाली दुसरी सुद्धा भाकर तयार झालेली आहे. आता मी घेतो ताट बसा. आणि पहिली भाकरी आणि दुसरी भाकरी मी खाणार. तिसरी भाकर चौथी भाकर तू खा आणि 5वी भाकर पोरं खातेली आणि 6वी भाकर कुत्रं खाईल. मग कसं आहे नियोजन, कसं आहे आपलं जकास नियोजन आहे का? नियोजन लावायला नियोजन लागतं. नियोजन कोणतंही काम करायला कळलं. होय. जेवताना सगळं नियोजन. मग मित्रांनो तुमच्या घरी आहे का नियोजन असं सांगा मला.